विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार। न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती दिव्य लोकासी नेले। न त्यागिती दिव्य लोकासी नेले। श्री क्षेत्र गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी या ठिकाणी वारकरी बालसंस्कार शिबिराचा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था तिचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल महाराज डुमरे आणि आपण सर्व या विद्यार्थ्यांचे पालक श्री राहुल महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला मोलाचं सहकार्य असणारे आमचे सगळे कीर्तांगळीचे मित्रमंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत। दगू भाऊ, संपत भाऊ, आमचे पंडित भाऊ या निमित्ताने, चव्हाणके या निमित्ताने उपस्थित आहेत। आपण सर्व पुरुष बांधव आणि या मुलांच्या सगळ्या आपण माता भगिनी। लेकरू आपल्यासाठी स्वप्नाचं शिखर असतं। आपल्या जीवनामध्ये आपण जी स्वप्न जी पूर्ण करता आलेली नसतात आपण ती आपल्या लहानग्या लेकरांमध्ये पाहतो आणि लहान मुलांच्या दृष्टीने आपल्याला कसं व्हायचंय, आपलं सर्वोच्च ठिकाण, आपलं सर्वोच्च स्थान हे आपल्या आई वडिलांमध्ये लेकरू पाहण्याचा प्रयत्न करत असतं। थोडक्यात लेकरासाठी या जगामध्ये सगळ्यात मोठी कोण असतात तर आई वडील, आणि आई वडिलांसाठी आपल्या जीवनामध्ये पूर्ण न झालेली स्वप्न, आकांक्षा, इच्छा आपण त्यांच्यामध्ये पाहत असतो। मला नक्की आणि 100% माहिती की ही जी लेकरं बसलेली आहेत त्यांचे तुम्ही जे पालक बसलेले आहात, त्यांचे आई वडील तुम्ही जे बसलेले आहात, नक्की तुम्हाला वारकरी व्हायचं होतं, तुम्हाला मृदंग वाजवायचा होता, तुम्हाला म्हणजे पालकांना तुम्हाला मृदंग वादक व्हायचं होतं, तुम्हाला गायन करायचं होतं, तुम्हाला हार्मोनियम वाजवायची होती, तुम्हाला कीर्तनकार व्हायचं होतं, तुम्हाला प्रवचनकार व्हायचं होतं, तुम्हाला नाही होता आलं म्हणून तुम्ही यांना इथं आणलं, हे मला 100% माहिती। मी त्या क्षेत्रामध्ये 20 वर्ष काम करतो। शिबिर जेव्हा आम्ही करतो तेव्हा आई वडील जेव्हा आणतात त्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये आम्हाला फार मोठमोठाली स्वप्न दिसतात आणि ते अगदी योग्य आहे। आणि शास्त्र असं म्हणतं की तुम्ही चांगलं होण्याची इच्छा ठेवा, तुम्ही चांगलं होत असता। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की देखिला डोळा बैसला मनी, तो केवळ अभंग नाही तर आहे की तुम्ही जे डोळ्याने पाहाल ते तुम्ही व्हाल। मुलांना तुम्ही IAS IPS ऑफिसर फक्त दाखवा तर ते पोरं विचारतील की कसं होता येत, थोडं पुढे सरकता का गेलो, तेवढ्यात यांना चांगलं स्थळ मिळालं तर काय करायचं, ते नवरदेववालीच घाई करतात। मग ते मुलीवाली शंका काढतात, अहो कपडे नाही, लगेच कपडे, रेडीमेड कपडे, लगेच दुकानात जातात, लगेच कपडे, तिलाही कपडे त्यालाही कपडे। मुलगी पाहायला गेलेली माणसं संध्याकाळी मुलगीच घेऊन येतात नाही का, लग्न पाहावं करून, त्या काही म्हणीला फार अर्थ। तसं विहीर पाहावी खोदून, ते जे येतं ते विहीर खोदायचं, त्याला जर खडक नसेल तर ते 48 तासात विहीर करतात। खडक नसला पाहिजे त्याला, फक्त तिने मोठं आलं ना ते 48 तासामध्ये। ताकद कशाला लागते, ताकद लागते माणूस घडवायला, ताकद लागते माणूस बदलवायला। माणूस नाही बदलत महाराज, माणूस बदलता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल महाराज जे काम करतात ते जगातलं सगळ्यात अवघड काम आहे, आणि ते काम आहे माणूस बदलवण्याचं, आणि ते काम आहे माणूस घडवण्याचं। एक दुर्जन मनुष्य सज्जन करायचा म्हटला तो किती सामर्थ्य पडतं मला सांगा बरं। साधी गोष्ट आहे,
तंबाखू सोडायची म्हटल्यावर सुटते कधी तंबाखू? ते माणसं पंढरपूरला जातात, चंद्रभागेच्या काठी उभं राहतात आणि ते म्हणतात की आता वारी केली, आता काय तंबाखू खायची नाही. मग ती पुडी माणसं काढतात, ती तंबाखूची पुडी, आणि संकल्प करतात का परत काही पुडी खाणार नाही. पुडी सोडतात चंद्रभागेमध्ये. पुडी सोडतात म्हणजे पुडीच सोडतात. हो, खोटं बोलतात माणसं डायरेक्ट. एक 5-6 इंचाची जीभ माणसाचं ऐकत नाही महाराज. हा, किती वेळा, 5 वेळा 10 वेळा याची शपथ घे, त्याची शपथ घे, बायकोची शपथ घे, गुरुची शपथ घे, पोराची शपथ घे. तंबाखू नाही सुटत माणसाची. एक साधं व्यसन नाही सुटत. माणूस बदलवणं अवघड काम आहे जगातलं सगळ्यात, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हटले होते की आमचं वैशिष्ट्य असं आहे, संतांचं वैशिष्ट्य असं आहे की गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. गाढवाचे घोडे म्हणजे आम्ही दुर्जनाचा सज्जन करू, आम्ही खळाचा सरळ मार्गी माणूस करू. म्हणून मला असं वाटतं की राहुल महाराजांनी हे जे व्रत स्वीकारलंय, हे व्रत, हे काम सगळ्यात अवघड काम आहे. कीर्तन करणं फार सोपं काम आहे. तुम्हाला सांगतो, कीर्तन करणं फार सोपं, काहीच लागत नाही त्याला. ते कीर्तनाला पंचपदी जाते 9:30 पर्यंत. 7 ते 9 जर कीर्तन असेल तर 7ला ते काही सुरू होत नाही. माणसं येतात, दारा काढतात, दूध काढतात, 7:30ला कीर्तन सुरू होतं, पंचपदी जाते 8 पर्यंत. कीर्तनकाराची पंचपदी चाल 8:30 होतात. पुन्हा 9ला म्हणायचं की लोक सगळी जेवली पाहिजे, जायचं सेल मारून निघून. फार सोपं काम आहे. लोक जेवली पाहिजे, फार फार सोपं काम आहे. तुम्हाला सांगतो, कीर्तन करणं, प्रवचन करणं, व्याख्यान करणं, बोलणं काम सोपं आहे. काम सगळ्यात अवघड मला वाटतं संस्था चालवणं आहे. रोज त्या मुलांसाठी हजर राहायचं. तुम्ही, आपण पुरुष बांधव, तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 वर्षाचं लेकरू 1 दिवस सांभाळून पहा. 2 वर्षाचं लेकरू 1 दिवस सांभाळून पहा. आपण त्याचा तरी गळा दाबून येतो, स्वतःचा तरी दाबून घेऊ गड्या. हा, अवघड काम आहे मोठं. आणि म्हणून लेकरू सांभाळणं हे अवघड काम आहे, मुलाकरांना घडवणं हे अवघड काम आहे. ते काम महाराज या ठिकाणी करत आहेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे. आणि या चांगल्या अशा माणूस घडवण्याच्या उपक्रमामध्ये, संस्कार शिबिरामध्ये आज महाराजांनी मला सेवा देण्यासाठी या ठिकाणी बोलावलं. हे भाग्यवान समजतो स्वतःसाठी. विषय त्यांनी दिलाय की पालकांची आणि पाल्याची परस्पराप्रती जबाबदारी, कर्तव्य. सोप्या भाषेत, फार अवघड न करता सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी आईबापाकडे कशी नजर ठेवली पाहिजे, कसा आदर दिला पाहिजे, आणि आई वडिलांनी लेकरांना कसं सांभाळलं पाहिजे. सोप्या भाषेत व्याख्यानाचा आजचा विषय असा आहे की लेकरांनी आपल्या आई वडिलांसाठी काय केलं पाहिजे आणि आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी काय केलं पाहिजे. ते एक अभंग मला खूप 4 अभंग सापडलेत. मला खूप छान अभंग आहेत. ते अभंग आहेत स्वामी श्री कांतानंद महाराजांची. स्वामी श्री कांतानंद सध्या हयात आहेत आणि पुण्याच्या रामकृष्ण मठाचे ते प्रमुख आहेत. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद, नरेंद्र यदुनाथ दत्त, त्यांना आपण विवेकानंद म्हणतो. त्या विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या प्रित्यर्थ, गुरूंची इच्छा म्हणून जे मिशन स्थापन केलं त्याला रामकृष्ण मिशन असं म्हणतात. स्वामी विवेकानंद त्याचे प्रमुख होते. त्या रामकृष्ण मठाचा एक मोठा आश्रम पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्याच्या त्या मठाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेले ते 4 अभंग आहेत. मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. आणि म्हणजे आपल्यात फार अवघड अभंग नाहीत, अगदी सोपे अभंग आहेत. ते अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा कळतील आणि पालकांच्या तर लक्षात येतीलच. पहिल्यांदा पालकांसाठी श्रीकांतानंद स्वामी नावाचा तो महात्मा असं लिहितो की पालकांनी मुलांसाठी काय करावं. आपुले संतान हीच खरी संपत्ती, पालकांनो हे चित्ती असू द्यावे. धनमान यश येतील जातील, केवळ उरेल कीर्ती जगी. आईवडिलांनी असावे सावध, चांगली सोबत मुला द्यावी. फार सोपी भाषा आहे, खूप सोपी भाषा आहे. असोत मुलात काही थोडे दोष, उगीच आक्रोश करू नये. आईवडिलांच्या प्रेमाची सावली लेकरांना हवी जीवनात. शिस्त लावण्याची करावी धडपड, फाजील लाड करू नये. काय उपयोग आलिशान घर, जरणा संस्कार घरा माझी. पैसा शिक्षणाचे ध्येय नाही होणे, मनुष्य घडविणे हेची ध्येय.
चारित्र्य संपन्न होतील संतान, यासाठी प्रयत्न असू द्यावे. शिवाजी महाराज होतील निर्माण, जिजाबाई समान माता हवी. विवेकानंद देती धर्माचा संदेश, भुवनेश्वरी मातेस श्रेय त्याची. नित्य निरंजन अससी तू तात, सांगसी पुत्रास मदालसा. सत्य आचरण करावे जीवनात, शिकवी सत्यकामास जावाली. काया वाचा मने सत्कर्म घडावी, ऐसी विद्या द्यावी संतानांना. गरीब अज्ञानी हेची आम्हा देव, रुजवा ऐसा भाव मुलांमध्ये. मुलांना घडवा उत्तम नागरिक, हेची ध्येय एक श्रीकांत म्हणे. शेवटी त्या स्वामीजींनी त्या अभंगामध्ये आपलं नाव टाकलेलं आहे. फार सुंदर शिकवण आहे पहा. स्वामीजी असं म्हणतायत की आपुले संतान हीची खरी संपत्ती. आपण रात्रंदिवस पैशासाठी तळमळ करतो, तगमग करतो, आणि ती केली पण पाहिजे. पैसा फार चांगली गोष्ट आहे बरं, पैसा फार चांगली गोष्ट. मी असं म्हणतो जगामध्ये पैशासारखी चांगली गोष्टच नाही महाराज. मला एक सांगा, शिबिराला पंगत द्यायची झाली तर काय लागतं बरं? हा, संस्थेत पोरं टाकायची झाली तर काय लागतो? काय लागतो? पैसा लागतो की नाही? वारीत जायचं म्हटल्यावर काय लागतो? पैसा लागतो महाराज. पायी जर चालायचं झालं तर 5,000 रुपये खिशात लागतात. तेव्हा त्र्यंबकहून निघता येतं पंढरपूरला. 5,000 रुपये लागतात कमीत कमी. जो दिंडी जेवतो त्याला 5,000 रुपये लागतात. जो रोज वडे मिसळ खातो त्याला 5,000 पुरत नाही, आहे का नाही? सारखे मिसळ खात हिंडतात वारीमध्ये, त्यांना 5,000 पण कमी पडतात. पैसा फार चांगली गोष्ट आहे. पैसा कधीच वाईट गोष्ट नाही महाराज. पण त्याला एक वाक्य जोडून मी असं सांगतो आपल्याला, पैशासारखी चांगली गोष्ट नाही, पण पैशाची गुर्मी यासारखी वाईट गोष्ट नाही. पैशाची गुर्मी फार वाईट गोष्ट आहे आणि पैसा फार चांगली गोष्ट आहे. म्हणून पैसा आपण रात्रंदिवस कमावतो, कमावलाही पाहिजे. पण तो कमावताना आपण ज्यांच्यासाठी कमावतोय त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्या स्वामीजींना म्हणायचं आहे की नाही. कबीर महाराजांचा एक अभंग आहे आणि त्यातले एक ओळी आहेत की पूत सपूत तो क्यू धन संची, आणि पूत कुपूत तो क्यू धन संची. कबीर महाराज असं म्हणतात की पूत म्हणजे पोरगा, मुलगा, लेकरू, मुलगी. संतान जर चांगलं आहे तर का पैसे मिळवता? ते जर चांगलं आहे तर ते चांगल्या मार्गाने कमवणारच आहे, तुम्ही का कमवून ठेवता? आणि कबीर महाराज असंही म्हणतायत की मुलगा जर चांगला आहे वागून तर का कमावता? कारण तो कमावणारच आहे. आणि कबीर महाराज हेही म्हणतायत की मुलगा जर वाईट आहे तर का कमावता? कारण तुम्ही कितीही कमावलं तर तो शेवटी पत्त्यात घालवणार आहे, मग का कमावता? व्यसनात घालवणार आहे, मग का कमावता? भांडणात घालवणार आहे, मग का कमावता? चांगला आहे तर कमावणार आहे तो, म्हणून कमावण्याकडे फार लक्ष देऊ नका. कारण तो चांगला आहे, कारण तो गुणी आहे, कारण तो विद्वान आहे, कारण तो जर शिकला तर तो कमावणार आहे. आणि तो जर वाईट आहे तरी का कमावता? कारण तुम्ही कितीही कमावला तरी तो घालवणार आहे. काय सुंदर आहे. पूत सुपूत तो किव धनसंची आणि पूत कुपूत तो किव धनसंची. मला एक सांगा, तुमचं लेकरू जर प्रदेश वारीला निघालं किंवा लांब दुसऱ्या राज्यात निघालं तर तुम्ही त्याला पैसा सोबत द्याल की पैसा कमावण्याची विद्या सोबत द्याल बरं? पालक, तुमची काय इच्छा असेल मला एक सांगा. तुमचं लेकरू समजा बा मध्य प्रदेशला निघालं, उत्तर प्रदेशला निघालं, तर तुम्ही त्याला पैसे सोबत द्याल की पैसे कमावण्याची एखादी कला त्याला सोबत द्याल? माझं असं मत आहे की त्याला पैसे कमावण्याची कला सोबत दिली पाहिजे. कारण पैसा समजा पाकिट मारलं तर पंचायत होईल. पाकिट समजा 5,000 रुपये दिले आपण त्याला, जा उत्तर प्रदेशात 1 महिना राहायला चालला तू, आणि ट्रेनमध्ये जर समजा त्याचं पाकिटच मारलं तर किती पंचायत होईल? त्यापेक्षा त्याला विद्यावंत बनवा, त्याला कलावंत बनवा. त्याच्याकडे जर कला असेल, कला, तर त्याचं पाकिट जरी मारलं तरी सुद्धा त्याची कला कोणी मारू शकत नाही ना महाराज. आणि तो त्या राज्यातही राहून कलावंत होऊन तो त्याचं पोट भरू शकेल. म्हणून लेकरांसाठी कला, विद्या, संस्कार द्या. पैसाही दिला पाहिजे, पण ती गौण गोष्ट आहे, सर्वोच्च गोष्ट नाही. ती प्रायोरिटी तिला असता कामा नये. प्राधान्यक्रम, प्रायोरिटी आपल्याला जीवनात ठरवताना अशी क्रम ठरवता आली पाहिजे. किंवा 1 नंबर महत्वाचं काय, 2 नंबर महत्वाचं काय, 3. मी कल्याण स्टेशनला होतो महाराज आणि तिथं दुरंतो गाडी येते,
नागपूरला जाते ती, आणि मला कीर्तन होतं नागपूरला, आणि ती दुरंतो मी फार प्रवास ट्रेनचा तेव्हा करत नव्हतो, आणि मी एकदम घाई स्टेशनवर गेलो. माझी ती गाडी अगोदर आलेली होती 2 मिनिटं, आणि ती सुटणार, ती शिट्टी झाली सुद्धा, हॉर्न झाला सुद्धा, आणि मी माझा डबा शोधत होतो. B1 डबा होता आहे, आणि तो डबा शोधत होतो मी मागं पुढं, तो डबा मला मिळत नव्हता. एवढ्यात एक खंबाळ्याचा एक माणूस, कुली, ते हमाल माणूस, तो ओळखीचा खंबाळ्याचा, आपल्या खंबाळ्याचा, मला भेटला आणि मला सांगितलं, महाराज फार दिवस झाली तुमच्याशी बोलायची इच्छा. मी ती गाडी, माझा डबा मला शोधायचा आहे, ती गाडी सुटते का काय, तिचा हॉर्न झालाय, माझ्या हातात सामान लगेज, आणि मी कीर्तनाला चाललो नागपूरला. तेवढं तो खंबाळाचा माणूस मला भेटला, महाराज फार दिवस झाले तुमची भेट घ्यायची होती, तुमचा नंबर नाही, भेट झाली. म्हटलं बोला. त्यांनी सांगितलं, महाराज मला एक प्रश्न असा आहे की महाराज, माणसाचं मन माणसाने कसं शांत ठेवलं पाहिजे, कारण माझं मन शांत राहत नाही. म्हटलं सध्या माझं पण मन शांत नाही, मला तर पहिला डबा पकडू द्या तुम्ही. आता सध्या माझ्या पुढे प्रश्न असा आहे की मला ट्रेन पकडायची आहे. त्याला प्राधान्यक्रम म्हणतात, प्रायोरिटी म्हणतात, परम प्रयोजन म्हणतात. तसं पैसा कमावला पाहिजे, मान कमावला पाहिजे, प्रतिष्ठा कमावली पाहिजे, धन कमावलं पाहिजे, घरं दारं बंगला सगळं महत्वाचं आहे, मायबाप सगळं महत्वाचं आहे, खरी गोष्ट आहे. पण प्राधान्यक्रम प्रामुख्याने आपल्या लेकरांना आपण घडवलं पाहिजे, त्यात कॉम्प्रोमाइज नको. त्यात कॉम्प्रोमाइज, कपडा त्यात कॉम्प्रोमाइज चालेल, त्यात तडजोड चालेल, पण लेकरू घडवताना त्यात तडजोड नको, असं ते स्वामीजी सांगतायत आपल्याला. आपुले संतान हीच खरी संपत्ती, पालकानो ही चित्ती असू द्यावे, धनमान यश येतील जातील, केवळ उरेल कीर्ती जगे. उरणारी गोष्ट केवळ कीर्ती आहे ना महाराज. म्हणून आपण भारतीय संस्कृतीमध्ये जर एखाद्या लेकराने जर फक्त नाव सांगितलं तर आपण तेवढ्यावर समाधानी होत नाही, आपण त्याला म्हणतो पूर्ण नाव सांग, है की नाही. तुम्हाला सांगतो, उद्धट वात्रट शिव्या देणारं पोरग पाहिलं की आपण त्याला हे विचारत नाही तुझं नाव काय, आपण त्याला काय विचारतो, कोणाचा रे तू, खरं काय कनेक्शन आहे, वाईट कोण वागतं, आणि काय विचारलं जातं, वाईट वागणारा दुसरा, आणि बापाचं वडिलांचं नाव विचारलं जातं. याचाच अर्थ असा आहे की प्राधान्यक्रमाने ज्याचा विचार व्हावा त्या पोरांचं. म्हणून आपली पोरं टक्का कमी आणत असतील, तो दोष ध्यानात ठेवण्यापेक्षा त्याच्याकडे काय गुण आहेत. तुमचं लेकरू जर बाप बाहेरून आल्यानंतर जर पाणी देत असेल तांब्याभर न सांगता, माझ्या मते त्याचा फार मोठा गुण आहे, तो सद्गुण आहे. त्याच्यामध्ये सेवा, सर्व्हिस देणं. किती भारी हॉटेल टाकू शकतो तो, किती भारी हॉटेल चालवू शकतो शुद्ध शाकाहारी, आहे की नाही. युट्यूबला जाईल नाही, कायम राहील ते, आहे की नाही. म्हणून शुद्ध शाकाहारी शेवटी कंसात टाकावं लागलं. त्याच्यातला हा सद्गुण पाहिला पाहिजे, है की नाही. दोष पाहण्यापेक्षा लेकरातले गुण पहा. म्हणून असोत मुलात काही थोडे दोष, उगीच आक्रोश करून. आई वडिलांच्या प्रेमाची सावली लेकरांना हवी जीवनात. आपण काय देऊ शकतो, आपण प्रेम देऊ शकतो. पहा, ते वृंदावनचे संत स्वामी प्रेमानंद महाराज, ते असं म्हणतात, तुम्ही नोकरीवाले, नोकरीला त्यांचा विरोध नाही माझा, बिलकुलच नाही, पण लेकराला आपण वेळ दिला पाहिजे, है की नाही. आपण जर फक्त त्यांना पैसे देऊ की तुला पैसे दिले, तेही आपल्या म्हातारपणात आपल्याला पैसे, तुम्ही पैसे दिले आम्ही पैसे देतो, झाली पेटांफाट. लेकराला जर वेळ दिला तर ते आपल्या म्हातारपणी त्यांच्या तारुण्यामध्ये आपल्याला वेळ देतील. लक्षात ठेवा, वेळ प्रेम महत्वाचं आहे. आपण जर फक्त पैशात प्रेम मोजलं की तुला पैसे देतो ना, तुला काय कमी पडतो, तुला 4 ड्रेस आहेत, आमच्याला 1 ड्रेस आहे, तुला 4 बॅग आहेत, तर ते सुद्धा त्यावेळेस म्हण की तुम्हाला 4 सफरचंद आणले मी, तुम्हाला 4 दवाखान्यात दाखवलं मी. तोही फक्त पैशाने त्याची परतफेड करेल. म्हणून प्रेम, मूल्य, प्रेम द्या. किती सुंदर ओळी आहेत पा की
आई वडिलांच्या प्रेमाची सावली लेकरांना हवी जीवनात. पैसे कोणी देतं महाराज? चॅरिटी तुम्ही जर अशा संस्था आहेत काही काही की तुम्ही त्यांच्याकडे फक्त नाव नोंदवलं तर ते पुस्तकं अख्खी देतात, सगळे पेन देतात, वर्षाच्या वया देतात, तुमची फी भरतात. अशी एक संस्था आहे पुण्यामध्ये, खूप संस्था आहेत अशा. म्हणून ते विशेष नाही की तुला खूप अमुक पुरवलं, तुला तमकं पुरवलं, तुला तमकं. त्यांच्यासाठी स्नेहाचा झरा आपण पुरवला पाहिजे. आई वडिलांचंही कर्तव्य आहे. शिस्त लावण्याची करावी धडपड, फाजी लाड करू नये. आपण आल्यावर शर्ट का अडकवून ठेवला की आपलं निरीक्षण पोरग करत राहत. आपण चप्पल व्यवस्थित दरवाजाच्या बाजूला काढली की पोरग आपलं निरीक्षण करत राहतं. जगण्याची शिस्त लागली की वागण्याची शिस्त लागत असते. आणि आई वडिलाचं ते कर्तव्य आहे. काय उपयोग आलिशान घर जर ना संस्कार घरा माझी. अशी घरं फिरण्याच्या निमित्ताने आम्ही जातो, फिरण्याच्या निमित्ताने आम्ही जातो. भला मोठा बंगला असतो पण असं वाटतं कधी निघतो इथून काय माहिती. ते घरात एखादा कोणी धार्मिक माणूस असतो, आम्ही जाऊन बसतो असे, आणि त्या माणसाची धडपड चालू असते की पोरांनी पाया पडावं कीर्तनाला गेल्यावर. त्या एकाच माणसाची धडपड असते ती, त्याची बिचारी एकट्याची धडपड राहते, पाया पडावं पाया पडावं पाया पडावं. आता आम्ही बसलेलो राहतो आणि त्याची धडपड, त्याचा चेहरा सगळं आम्ही निरीक्षण करतो. ते बाप किंवा तो आजोबा राहतो, तो न पाया पड, तो मी नाही पडणार. तो असा पेचाच सापडतो तो माणूस, एवढं संकट त्याला आयुष्यात आलेलं नसतं कधी. बरं तो नाही सापडत, त्याने आम्हालाही संकटात सापडलेले राहत. उठून जावं का थांबव, आम्ही पाय जुळून बसलेलो राहतो. सवय राहते रोजची, गेलं का पाय जुळून बसायचं. तो पाया पडून ते बरोबर मी नाही पडणार. त्यांनी टीव्ही लावलेला राहतो, त्याच्यावर कार्टून चाललेलं राहतात. ते कार्टून पाहता पाहता हे कार्टून झालेलं राहतं. आणि मग हे कार्टून ते पाया पडत नाही, त्याला कार्टून महत्वाचं राहतं. त्या घरच्याचं म्हणणं तू पाया पड, तू अभंग म्हणून दाखव, तू श्लोक म्हणून दाखव, तू कविता म्हणून दाखव. आणि ते काय ऐकत नाही. मोठा अवघड प्रश्न राहतो. म्हणून सगळ्यात मूल्यवान आहे महाराज तुमची. मग आपण तुम्हाला सांगू का, भेटल्यानंतर एकमेकाला आपण असा प्रश्न विचारत नाही महाराज की तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत. विचारतो काय विचारतो आपण? लेकरं बरी आहेत का विचारतो का नाही? लेकरं मुलं बरी आहेत का? म्हणून शिस्त लावण्याची करावी धडपड. तुम्ही जर लहानपणापासून ज्येष्ठ आले, तुम्ही जर पाया पडत गेले ते लेकरू पाया पडणार. धडपडीने आपण स्वतःला शिस्त लावून घ्यावी. लेकरं आपोआप शिस्त लागते त्यांना. आता सर्व वाचून दाखवतो. आता थोडं पाल्यांसाठी मुलांसाठी बोलू आपण. काय पैसा शिक्षणाचे ध्येय नाही होणे, मनुष्य घडविणे हेची ध्येय. चारित्र्य संपन्न होतील संतान, यासाठी प्रयत्न असू द्यावे. शिवाजी महाराज होतील निर्माण, जिजाबाई समान माता हवी. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील त्यासाठी जिजाऊ समान माता हवी, है की नाही? ते अफजल खान आला चालून स्वराज्यावर. अफजल खान 40,000 सेना होती. भयानक माणूस होता. कनकगरीच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्का थोरला मोठा बंधू संभाजी महाराज. जिजाऊ साहेबांना 4 मुलं झाली, 4च्या 4 जगली नाही. त्याच्यानंतर एक मुलगा झाला जिजाऊ साहेबांना, नाव ठेवलं गेलं संभाजी. शूर होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्का मोठा भाऊ. आणि त्या कनकगिरीच्या वेड्यामध्ये अफजल खानाने धोका करून मारलं त्याला. शहाजी महाराजांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांना कैद केलं होतं ते अफजल खानाने. शिवाजी महाराजांच्या वडिलांना कैद केलं होतं शहाजी महाराज. मोठ्या भावाला मारलं होतं ते सुद्धा अफजल खानाने. कित्येक राजे संपवले होते. औरंगजेबाला एकदा कोंडीत पकडला होता त्यांनी, जालनापूर म्हणजे जालन्याला. भयानक माणूस होता अफजल खान. बुध शिकन म्हणायचा. तुळजापूरला आला. तुळजापूरला तिथं आल्यावर त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, ब्राह्मण होता. त्याने त्या वकिलाला विचारलं त्या अफजल खानाने की कृष्णाजी यही है काफिर सिवा का खुदा, म्हणजे हाच शिवाजी महाराजांचा देव आहे का? त्या भास्कर कुलकर्णीने सांगितलं हो, हीच देवता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. अखंड श्रद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा भवानीच्या चरणी. तो शिवाजी महाराजांचा हा देव हे त्याला कळाल्यावर त्याने हातामध्ये घन घेतला आणि तुळजा भवानीचे तुकडे केले महाराज त्या अफजल खानाने. एवढा क्रूर माणूस.
त्या तुळजापूरमध्ये एक घर त्याने उभं ठेवलं नाही. सगळी घरं पाडली, जाळून त्या तुळजापूरचं स्मशान केलं. आणि तो जेव्हा जावळीच्या खोऱ्यात आला, वाईला आला, त्या छत्रपतींनी सगळ्यांना विचारलं होतं, सगळ्या कारभाऱ्यांना, सोनोपंत डबीर, सगळे त्यांचे, निराजीपंत होते, सोनोपंत डबीर होते, कान्होजी जेदे होते, बाजी पासलकर होते, त्यांची सगळी मित्रमंडळी ज्येष्ठ, त्यांना सगळ्यांना त्यांनी छत्रपती आई कशी असावी सांगतो. त्यांनी विचारलं, त्या छत्रपतींनी विचारलं होतं, अफजल खान येतोय, काय करावं? तर सगळ्यांनी सांगितलं होतं, सला करावा. सला करावा म्हणजे तह करावा, माघार घ्यावी, कारण अफजल खतरनाक माणूस आहे. तर छत्रपतींनी शेवटी विचारलं होतं आईला, काय करू आई, अफजल खान चालून येतोय. तर तिच्या डोळ्यात अंगार दाटले आणि तिने सांगितलं होतं की शिवबा, संभाजीचं उसनं फेडून घे. भवानी मातेच्या ज्याने ठिकऱ्या केल्या, तो 32 दाताचा बोकड भवानी मातेच्या चरणी वाहा. 32 दाताचा बोकड म्हणजे अफजल खान. भवानी मातेच्या चरणी त्याचा बळी दे आणि तुझ्या मोठ्या भावाचं संभाजीचं उसनं फेडून घे. छत्रपतींनी सगळ्या कारभाऱ्यांच्या विरोधात जाऊन अफजल खानाला संपवलं. एकाही कारभाऱ्याचं म्हणणं नव्हतं की अफजल खानाशी तह करावा. सगळ्या कारभाऱ्यांचं म्हणणं होतं सला करावा म्हणजे तह करावा. आईने मात्र सांगितलं की शिवबा, संभाजीचं उसनं फेडून घे. लेकरांना घडवणारी ती आई म्हणून स्वामी कांतानंद महाराज म्हणतायत की शिवाजी महाराज होतील निर्माण, जिजाबाई समान मातावी. लेकरांना थोडस रफ अँड टफ बनवलं पाहिजे. पोरं फार आमच्या शिबिरामध्ये, आता शिबिर केलं आम्ही, एक मुलगी यायची मुंबईची होती, टिफिन पाहिला मी तिचा. टिफिन 2 खजूर, ते बेरी, काय ते ब्लूबेरी, ब्लॅकबेरी खायचे, ते द्राक्ष, छोटे छोटे बारीक बारीक द्राक्ष अशी मी कधी पाहिले नव्हती. ते खजूर, बदाम, 2 अक्रोड. इतक्या वाजता हे खायचं, तितक्या वाजता ते खायचं. तितक्या मुंबईची पोरगी होती, तितक्या वाजता ते खायचं. एवढं कुठं नाजूकपणाने पोरं घडत असतात का मला सांगा. हां, पोरांना झाडावर चढता आलं पाहिजे, बिना चपलाची पोरं पळाली पाहिजे, पोरांना बाजार आणायला लावला पाहिजे, किराणा. त्यांना एकदमच आडान ठेवायचं, त्याला हे जमत नाही, त्याला ते जमत नाही, त्याला ते असं कुठं ठेवून जमतं का. जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकल्या पाहिजे. त्यांना खेळ खेळायला, मैदानी खेळात गेला, पडला, लागला, धडपडला, त्यातूनच पोरं तयार होतात महाराज. जी पोरं जास्त खेळतात, अपयश पचवायला ती सक्षम असतात. तुम्हाला एक निरीक्षण सांगतो, स्पोर्टमॅन म्हणजे खेळातली माणसं 99% खेळातली माणसं, स्पोर्टमन, खेळाडू आत्महत्या कधीच करत नाही, कारण अपयश पचवण्याची रोजची सवय असते. रोज हारणं, रोज जिंकणं असतं. पोरांना खूप खेळू द्या, तुम्हाला सांगतो, खूप खेळू द्या. एकाला मी विचारलं होतं खेळतो की नाही, त्यांचं हा खेळतो ना. किती वेळ खेळतो, त्यांचं मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत गेम, मोबाईलचे. मैदानी खेळांची सवय पाहिजे. मैदानी पोरांना असं घडवता येतं बिनधास्त राहून, जिजाऊ मासाहेबांसारखं. म्हणून शिवाजी महाराज होतील निर्माण, जिजाबाई समान माता हवी. विवेकानंद देती धर्माचा संदेश, भुवनेश्वरी मातेश श्रेय त्यासी. नित्य निरंजन असती तू तात संगती, पुत्रास मदालासा नावाची एक राणी होऊन गेली. तिने अलर्क नावाच्या का आपल्या पुत्राला फार सुंदर उपदेश केला होता. शुद्धोशी बुद्धोसी निरंजनोसी, संसार माया परिवर्जितोसी, संसार स्वप्नम तेज मोह निद्राम, मदाल सोलापम. सत्य आचरण करावे जीवनात, शिकवी सत्य कामास जाबाला नावाची एक मात्या होऊन गेली. काया वाचा म्हणे सत्कर्मे घडावी, ऐसी विद्या द्यावी संतानांना. गरीब अज्ञानी हेची आम्हा देव जुजवी, ऐसा भाव मुलांमध्ये. मुलांना घडवा उत्तम नागरिक हेची ध्येय, एक श्रीकांत म्हणे पालकांची कर्तव्य थी. आता कर्तव्य पोरांनो ऐ, त्यांची झाली कर्तव्य. आता कोणाची? आता व्याख्यान करणार याची कोणाची? आता तुमची. आता पाल्यांसाठी तर श्री कांतानंद स्वामी महाराजांनी लिहिलेला अभंग आधी वाचतो आणि पाहू आपण धावता धावता. आई बाबांना करावे नमन, कधीच अपमान करू नये.
आई बाबा असती देवता समान, करावा सन्मान सदा त्यांचा. आईबाबांचे ऐकावे वचन, फाजीला अभिमान धरू नये. आईबाबांच्या आज्ञेचे पालन करीजे संतान धन्यतेची. आईबाबांची जो करीतो सेवा, सुख लाभे जीवा संसारात. आईबाबांवर असे ज्याची भक्ती, मिळे त्यास शांती जीवनात. आईबाबांची सेवा पुंडलिक करी, म्हणून आले घरी पांडुरंग. श्रावण कुमार धन्य खरोखरी, आईबाबांची करी चरण सेवा. जिजाऊचे स्वप्न शिवबा साकारती, म्हणून झाली कीर्ती जगा माझी. विवेकानंद जरी होते संन्याशी, तरी होती भक्ती मातेवरी. जगात वागावे सर्वांशी मिळून, निरर्थक भांडण करू नये. गुरुजनांचा करावा आदर, असावी तत्पर सेवेसाठी. सत्य बोलण्याचा करावा अभ्यास, सरस्वतीचा वास जीवेवरी. देवची करीतो आपण रक्षण, करावे स्मरण नित्य त्याचे. बाल प्रल्हाद होता महाभक्त, म्हणून भगवंत रक्षा करी. श्रीकांत म्हणतो तेची खर मुलावरी संस्कार जिथे होते. स्वामी म्हणतात की आई बाबांना करावे नमन, कधीच अपमान करू नये. एखादी गोष्ट नाही जमली, आपल्याला आई वडिलांनी सांगितलं अभ्यास कर, नाही जमला नम्रपणाने सांगावं बाबा अभ्यास काही जमला नाही. याचा अर्थ रोजच नम्रपणा घ्यायचा आणि कधीच अभ्यास करायचा नाही याचा अर्थ असा नाही बरं. ज्या दिवशी नाही जमला समजा त्या दिवशी नम्रपणाने सांगावं. जो वागतो आणि नम्र असतो, आई वडिलांना जो उलटून बोलत नाही, आपल्या सिन्नर तालुक्याच्या भाषेत त्याला 4 गोष्टी मिळतात शास्त्र म्हणतं. अभिवादन शीलस्य नित्यमृद्धोपसेविना, चत्वारु तेषां वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य मिळतं, विद्या मिळते, यश मिळतं, बल मिळतं. कोणाला? नम्र असलेल्या माणसाला, कृतज्ञ असलेल्या माणसाला, उद्धट असलेल्या माणसाला आयुष्य मिळत नाही, यश मिळत नाही, विद्या मिळत नाही आणि पैसा मिळत नाही. मिळाला तरी तो टिकत नाही. नम्र असावं. महाभारत नावाचा ग्रंथ, त्याच्यात एक कथा आहे. हनुमंतराय गदा घेऊन निघाले जंगलामध्ये. गेले आंब्याच्या झाडावर गदा मारली. भीम महाराज गदा घेऊन निघाले जंगलात, गेले आंब्याच्या झाडावर गदा मारली. तडातडा आंबे, पटापटा आंबे तुटून पडले, गोळा झाले एका ठिकाणीच. एकही कैरी पडली नाही, कच्चं पान गळालं नाही. आणि झाडाच्या आडून दुर्योधन ते पाहत होता. दुर्योधनाला मोठी त्याची कुतूहल, काय म्हणतात त्याची क्युरियासिटी, की कसं काय बाबा गदा मारली, पिकलेच आंबे पडले, एकही कैरी गळाली नाही, एकही पान गळालं, हे कसं काय. तर मग त्याला कळालं की ही कला आहे, विद्या आहे. आणि तो परत आला, त्याच्या मामाकडे आला, त्याच्या मामाला भेटला. त्याच्या मामाचं नाव काय? नाव रे पोरानं सांगा बरं. मोठ्यांनी नाही सांगायचं, छोट्यांनी सांगायचं. दुर्योधनाच्या मामाचं नाव काय? महाभारत पाहिली तुम्ही? हा नाही, काय नाव दुर्योधनाच्या मामाचं? तो लंगडा, गुडघ्यावर हात ठेवून चालायचं, तो काय नाव त्याचं? शकुनी नाही का? काय नाव बाबा, परत कोणीच कोणाचं नाव शकुनी नाही ठेवलं नाही का, म्हणजे आधार कार्डवर अधिकृत. काय नाव बदनाम झालं बरं एखाद्याचं, कृतीमुळे नाव सुद्धा बदनाम होऊन गेलं नाही का. तो परत आला, त्याने मामाला सांगितलं, मामा अहो मी पाठलाग केला त्या भीमाचा, जंगलात गेला, त्यांनी गदा झाडावर आपटली, तर पिकलेले आंबे गळाले, एकही कैरी गळाली नाही, एकही मोहर गळाली नाही, एकही पान गळालं नाही. काय कला आहे, मला ती कला आली पाहिजे. त्या शकुनीने सांगितलं, दुर्योधना दिवसभर बोंबा मारीत हिंडणाऱ्याला कला येत नसते, है की नाही. नुसतं ज्याने पंक्तीवर लक्ष दिलं त्याला हरिपाठ वाजवता येत असतो का? मला सांगा बरं, येतो का? नाही ना, का येतो? फक्त लक्ष खेळण्यावर असं थोडी. मला त्याची कला आली पाहिजे. त्या शकुनीने सांगितलं, तुला कश काय येईल? म्हटले, मग मामा तू माझ्या पुढे निघून जाईल ना. एक तर असं करा, मला तरी आलं पाहिजे, नाही तर त्याचं तरी गेलं पाहिजे, लेवल झाली पाहिजे. मला तरी ती कला आली पाहिजे, नाही तर त्याची तरी गेली पाहिजे, थोडक्यात लेवल झाली पाहिजे. तो म्हटले, तुला अन्न कठीण आहे, त्याचं घालवता येईल. म्हटले, कसं काय घालू सांग. ऐका बरं, नम्र न राहिल्याने काय होतं, उद्धट राहिल्याने काय होतं. ते आला परत तो, आणि त्या शकुनीने सांगितलं, तू फक्त त्याची घालवता येईल. म्हटले, कशी काय घालवायची कला, विद्या? म्हटले, असं कर, तू फक्त त्याला विचार, ही कला तुला कोणी शिकवली? त्याने काय होईल? म्हटले, विचार तर खरी. आणि तो दुर्योधन गेला
आणि त्याने भीमाला विचारलं, का रे ती कला मी रात्री पाहिली तुझी काल, ती तुला शिकवली कोणी? विद्या ती तुला शिकवली कोणी? काल मी पाहिलं ते चोरून. त्याने उद्धटपणाने उत्तर दिलं, मला कोणी शिकवली नाही, मी आईच्या पोटातूनच शिकून आलोय. आणि खरंच त्याच्या दुसऱ्या दिवशी तो जेव्हा गदा घेऊन गेला जंगलामध्ये, त्याने त्या दिवशी एक आंब्याचं झाड निवडलं, त्याच्यावर गदा मारली. त्या दिवशी कैरे गळाले, आंबे गळाले आणि डिगळ नाही झाला, कारण विद्या निघून गेली. का? कारण विद्या त्याच्याकडेच राहते जो नम्र राहतो, जो ज्येष्ठांचा अपमान करत नाही, जो आई वडिलांना उलटून उत्तर देत नाही, जो नम्र राहतो त्यालाच कला येते आणि त्याच्याकडेच कला टिकते. तुम्हाला सांगतो, तबल्यातले एक प्रसिद्ध वादक होऊन गेले. तबल्यातली पखवाज शिकणारी पोरं व्यवस्थित आहे का बरं? तबल्यातले प्रसिद्ध, त्यांचं नाव होतं उस्ताद झाकीर हुसेन. त्यांचा एक प्रोग्राम पाहिला मी पुण्याला, बालगंधर्वला. आणि शेवटी त्यांचं वर्णन करणारा तो माईक सूत्रसंचालक उठला आणि त्यांनी सांगितलं, उस्ताद झाकीर हुसेन. त्यांना पदवी दिली त्यांनी, उस्तादजी. तर त्यांनी थांबवलं त्या झाकीर हुसेन साहेबांनी. ते म्हटले, मला उस्ताद नका म्हणू. मग ते सूत्रसंचालक म्हटले, तुम्हाला नाही उस्ताद म्हणायचं तर कोणाला म्हणायचं? त्यांनी सांगितलं, तो उस्ताद एकच, आणि ते आहेत माझे वडील, माझे गुरु अल्ला रखा खान. त्यांनी कानाला हात लावला. उस्ताद फक्त एकच, माझे गुरु, माझे वडील. त्यांचे वडील होते, त्यांचे गुरुजी होते, अल्ला रखा खान. किती नम्रता आहे! आणि एवढी नम्रता आहे म्हणून तबल्यात बाप माणूस झाला तो. तबल्यामध्ये बाप माणूस. त्यांचं नाव काय नाव सांगितलं मी तुम्हाला? काय नाव सांगितलं? काही सांगा म्हणा, आपल्याला काय घेणं. काय नाव सांगितलं तुम्हाला मी? हा, मोठ्याने उठ उभा राहा. कोणाच्या लक्षात? वरती हात करा. काय नाव सांगितलं तबला वादकांचं मी? हा, काय सांग नाही? हा, उस्ताद झाकीर भाई हुसेन. टाळ्या वाजवा याच्यासाठी. नम्र राहणाऱ्या माणसाला हे मिळतं, कला मिळते, विद्या मिळते, पैसा मिळतो, आयुष्य मिळतं. म्हणून जीवनातला पहिला मंत्र आहे, शिबिरातल्या संस्थेतले आपण कसं असलं पाहिजे? नम्र, कृतज्ञ. कधीच कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचा आपण अनादर नाही केला पाहिजे, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. असं आपण जीवन जगलं पाहिजे, म्हणजे आपला जीवन यशस्वी होत असतं. आई बाबा असती देवता समान, करावा सन्मान सदा त्यांचा. आई वडील हे देवाची रूप आहेत, है की नाही? आणि म्हणून त्यांना देवाच्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. आईबाबांच्या ऐकावे वचन, फाजीला अभिमान धरू नये. आपले म्हातारे आई वडील कपडे चांगलं, कदाचित कपडे त्यांचे थोडे गबाळे असतील, गाडी थोडी साधी असेल, पण एक लक्षात ठेवा, आपल्यासाठी त्यांनी हे सगळं जीवन स्वीकारलेलं आहे. आपण आता छान दिसतो, देखणे दिसतो, आपल्याला वाटतं मी त्यांच्यापेक्षा सुंदर आहे, मी त्यांच्यापेक्षा बुद्धिवान आहे, मी त्यांच्यापेक्षा विद्वान आहे. पण हे फक्त आपल्याला त्यांच्या वयात वाटेपर्यंतच वाटत राहत. त्यांच्या वयात एकदा आपल्याला आलो की आपल्याला कळतं त्यांचं जे होतं तेच सगळं बरोबर होतं. म्हणून फाजीला अभिमान धरू नये. आईबापांच्या आज्ञेची पाळण करी जो संतान धन्य तोची. आईबापांची जो करीतो सेवा, सुख लाभे जीवा संसारात. आईबाबांवरी असे ज्याची भक्ती, मिळे त्यास शांती जीवनात. ते खेड शिवापूर जवळ रांझे नावाचं गाव आहे. तिथल्या एका गावच्या मोठ्या माणसाने पाटलाने गरीब मुलीवर अन्याय केला, अत्याचार केला. छत्रपतींना जेव्हा कळालं, छत्रपतींचे डोळे रागाने लाल झाले. छत्रपती विचार करतात की एका स्त्रीच्या, माऊलीच्या, एका महिलेच्या साडीच्या निरीला हात घातला म्हणून तर महाभारत झालं ना. द्रौपदीच्या साडीला एका महिलेचं अपहरण झालं म्हणून तर रामायण झालं ना. सीता माता ठिकाण पंचवटी, अपहरण करणारा रावण म्हणून रामायण झालं ना. आणि एका महिलेच्या साडीच्या निरीला हात घातला म्हणून महाभारत झालं. त्याचं नाव दुर्योधन. 100 कौरव मेले. छत्रपती म्हणतात की माझ्या राज्यात हे चालणार नाही. छत्रपतींनी 5 ढालाईत पाठवले. ज्याने हे असं वाईट कर्म केलं त्या रांजेगावच्या पाटलाला धरून आणलं, त्याचे दोन्ही हातपाय छाटले आणि आईसाहेबांसमोर हजर केलं.
तर आईसाहेबांनी विचारलं तर आई साहेब याला बरोबर शिक्षा झाली का? आईसाहेब रडत बसल्या. छत्रपतींनी विचारलं होतं आई साहेब त्याला मी शिक्षा केली, तुम्ही का रडताय? आईसाहेबांनी सांगितलं शोभा असं कोणी राज्य निर्माण करेल का रे की ज्या राज्यामध्ये असं घडणारच नाही? हे घडल्यावर शिक्षा दिली ठीक आहे, पण असं राज्य निर्माण होऊ शकतं का की ज्या राज्यामध्ये गरीबाच्या लेकी बाळीकडे अशी वाईट नजर टाकणारा जन्मालाच येणार नाही? असं राज्य होईल का निर्माण? कोणी करेल का? तर छत्रपतींनी विचार केला आईची इच्छा आहे, मग तिसऱ्याची कशाला वाट पाहिजे? कोणी निर्माण होईल का? मग त्याला वाटेल निर्माण होईल, तो मी का असू नये? आणि मग त्या शोभाच्या म्हणजे 13 वर्षांची होती छत्रपती, 13 वर्षांच्या शोभाने आईच्या चरणाला स्पर्श केला. सांगितलं होतं आई कोणी निर्माण करेल का? तो मी होईन आई. आणि केलं ना निर्माण महाराज. परिणाम असा आहे महाराज, 450 वर्ष झाले छत्रपती आजही आपल्या आठवणीत आहे. छत्रपतींचा जन्म आहे 1630, 1630, 1600, 1700, 1800, 1900 आणि म्हणजे आता 30 साली छत्रपतींच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण होतील. 400 वर्ष छत्रपतींची कीर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की समोरचा जे म्हणतो का ताईच्या आईवडिलांच्या शब्दासाठी अख्खं पूर्ण जीवन समर्पित केलं म्हणून छत्रपती महाराज एवढे मोठे आहेत, म्हणून शिवबा महाराज एवढे मोठे आहेत. लक्षात ठेवा 400 वर्ष होतील आता. एवढे मोठे का? आईच्या शब्दासाठी आपलं आयुष्य समर्पित करायला ते तयार झाले. म्हणून आईबाबांवरी असे ज्याची भक्ती मिळे त्यास शांती जीवनात. आईबाबांची सेवा पुंडलिक करी म्हणून आले घरी पांडुरंग कथा तुम्हाला माहिती आहे. आईबाबांची सेवा करणारे पुंडलिक राय आणि देव प्रसन्न झाले. देवाने पांडुरंग हे रूप धारण केलं मातृ पितृ भक्त पुंडलिकासाठी. पितृसेवे पुण्य लाधना निधान ब्रह्मत सनातन अंग संगे है की नाही. श्रावण कुमार धन्य खरोखरी आईबाबांची करी चरण सेवा. श्रावण बाळ माहिती आहे तुम्हाला? श्रावण बाळ काय केलं त्याने? काय केलं त्याने? हा श्रावण बाळ एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. श्रावण बाळ आई वडिलांना कावडीत घेऊन काशीला तीर्थ काय केलं माहितीये? त्या श्रावण बाळ एवढीच एक गोष्ट केली महाराज. कोणत्या युगातला माहितीये तुम्हाला? कोणत्या युगातला आहे? त्रेतायुगातला आहे. त्रेता. त्याच्यानंतर एक झालं द्वापर युग, ज्या युगाची वर्षसंख्या आहे 8,64,000. एक युग मध्ये येऊन गेले 8,64,000च द्वापर युग. त्याच्या मागे जे युग झालं त्रेतायुग, त्या राम काळातला आहे तो श्रावण बाळ. 8,64,000 मध्ये एक युग येऊन गेलं, पण अजूनही आपण श्रावण बाळ त्याची आठवण काढतो. काय केलं त्याने? आई वडिलांची सेवा केली. किती कीर्ती झाली महाराज. पोरांनो तुम्ही आपल्या आई वडिलांचं नाव आठवून पहा बरं. आठवतं ना तुम्हाला? आजोबांचं नाव आठवा बरं. आठवतं. पंजोबाचं नाव आठव बरं. पंजोबाचं आठवतं. खापर पंजोबाचं नाव आठव बरं. थोड्या मुंग्या आल्या असतील टीव्हीला, कशा मुंग्या येतात ते थोड्या आल्या असतील ना. चौथ्या पिढीचं नाव आपल्याला आठवत नाही, चौथ्या पिढीचं. आणि त्रेतायुगातला श्रावण बाळ आपल्याला माहिती आहे काय? चौथ्या म्हणजे खापर पंजोबाचं नाव आपल्याला माहिती नाही. आपल्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला माहिती नाही, पण त्रेतायुगातला 8,64,000 युग होऊन गेलेला त्याच्या मागे हे 5.5 ते किती धरायचे 8 लाख वर्षापूर्वीचा श्रावण बाळ आपल्याला माहिती आहे. आणि चौथ्या पिढीचा पंजोबा आपल्याला माहिती नाही, कारण श्रावण बाळाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली. नम्र होता, कारण आई वडिलांप्रती त्याची भक्ती होती. जिजाऊचे स्वप्न शिवबा साकारती म्हणून झाली कीर्ती जगा माझी. विवेकानंद जरी होते संन्याशी तरी होती भक्ती मातेवरी. विवेकानंद जेव्हा 3.5 वर्ष पुढारलेल्या जगात राहून आले, अमेरिकेतून आले, मद्रासच्या भूमीवर उतरले इथे चेन्नईला, पुरस्कार स्वीकारत आले आणि आई जवळ आले. आईची भेट झाली. आईने आपला पदर त्यांच्या डोक्यावर घातला. त्यांना गलबलून आलं, ऊन होतं, आणि त्यांना जेव्हा गलबलून आलं
तेव्हा आईने विचारलं होतं काय झालं रडायला, तर विवेकानंदांनी सांगितलं होतं देवाला असं मागतो की हा पदर कायम शिरावर असू दे. एवढा मोठा संन्यास पण आईच्या पदरासाठी इतका वेडा. म्हणून विवेकानंद जरी होते संन्याशी तरी होती भक्ती मातेवरी. जगात वागावे सर्वांशी मिळवणी, निरर्थक भांडण करू नये, गुरुजनांचा करावा आदर असावे तत्पर सेवेसाठी. या तुम्ही संस्थेत राहिलात, शिबिरात राहिला, पुढच्या वर्षी संस्थेत याल, शिबिरात याल, गुरुजनांचा आदर करा. सकाळी उठल्या उठल्या क्रम असू द्या. घरी असाल तर आई वडिलांचं दर्शन करत जा. इथे असाल राहुल महाराजांचं दर्शन करत जा. गुरुजनांचा जो आदर करतो त्याला सेवा मिळते, त्याला ज्ञान मिळतं. गीतेतला एक श्लोक आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. सेवेशिवाय ज्ञान नाही बरं. आणि आई वडिलांनी एक लक्षात घ्या, तुमची लेकरं जर सेवा करत असतील, तुम्हाला असं वाटत असेल सेवेत याचा वेळ जातोय, सेवेत वेळ जात नाही, सेवेने ज्ञान मिळतं. सेवा केली पाहिजे. आम्ही आळंदीला किंवा आमच्या पूर्वीच्या पिढीने फार सेवा केली. हुशार अभ्यासाने जर हुशार होता येत असतं तर पुस्तक ज्ञानेश्वरी गाथा तुम्हाला घरी घेता येणार नाही का? सगळे घरी हार्मोनियम वाजवायला शिकवतात युट्यूबवर, पखवाजही शिकवला जातो युट्यूबवर. संस्थेत का राहायचं, शिबिरात का राहायचं? इथं सेवा करता येते, सेवा केली पाहिजे. आणि सेवेने चित्त शुद्ध होतं महाराज. सेवेशिवाय ज्ञान नाही बरं. म्हणून लेकरांनो सेवा करा, खूप खूप सेवा करा. म्हणून गुरुजनांचा करावा आदर असावे तत्पर सेवेसाठी. सत्य बोलण्याचा करावा अभ्यास, सरस्वतीचा वासजी. सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. एका सांगितलं सकाळी मी 5 वाजता उठतो, त्यानंतर 1 तास व्यायाम करतो, त्यानंतर गुरुजनांची पूजा करतो, आई वडिलांच्या सेवेला हजर असतो, काम करतो, संध्याकाळी मोबाईल घेत नाही, दिवसभर काम पडलं तरच नेट चालू करतो, रात्री 9 वाजता झोपतो, सकाळी 4 वाजता उठतो. सगळं छान आहे, फक्त खोटं बोलण्याची सवय एकदा गेली का तेवढं फक्त, बाकी सगळं व्यवस्थित आहे. हा म्हणजे हे पण सगळं खोटच होतं. सत्य बोलण्याचा करावा संकल्प. सत्य ही ईश्वराचं लक्षण आहे बरं. सत्य हे ईश्वराचं स्वरूप आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांची. म्हणून सत्य, महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो, त्यांनी आग्रह केला होता सत्य, सत्य आहे की नाही. सत्य, प्रेम, करुणा ही धर्माचे 3 पाय आहेत. म्हणून सत्य बोलण्याचा करावा आग्रह. सरस्वतीचा वास जीवेवरी देवची करीतो आपले रक्षण करावे स्मरण नित्य त्याची. बाळ प्रल्हाद होता महाभक्त म्हणून भगवंत रक्षा त्याची. श्रीकांत म्हणतो तेची खरे घर मुलावरी संस्कार जेथे होती. हे व्याख्यान मी संपवतो आहे. एक गोष्ट मी ऐकली होती, स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं वाचत होतो मी, त्याच्यामध्ये फार छान आहे. आणि विद्यार्थ्यांपुढे त्यांनी दिलेले ते भाषण आहे मंगलोर नावाच्या गावातलं एका शाळेमधलं. त्यातला एक छोटासा भाग सांगतो आणि थांबू आपण. काय झालं की पळण्याची शर्यत होती पोरांना. कशाची पळण्याची शर्यत होती. आणि बरेच जण सहभागी झाले होते, बरेच जण. एक जण असेल तर पळण्याच्या शर्यतीतला काही तसा अर्थ नाही. एक जण म्हणे पळण्याच्या शर्यतीत पहिला नंबर आला, त्याला विचारलं होतं किती जण होते, त्यांचं मी एकटाच होतो, काही उपयोग नाही त्याला. पळण्याच्या शर्यतीत अनेक जण पाहिजे. आणि म्हणून बरेच जण, 10 जण त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये आले. सरांनी ते व्हाईटनर टाकलं, रेष आखली आणि सांगितलं की त्या लिंबाच्या झाडाला स्पर्श करून परत या व्हाईटनरला पायाने, उजव्या पायाने ओलांडायचं, त्याचा पहिला नंबर येईल. आणि मग सरांनी काय केलं, सरांनी नुसती पळण्याची शर्यत नाही ठेवली. सरांनी काय केलं, पहिल्यांदा टीव्ही चालू ठेवला, टीव्ही मध्येच रेसमध्ये टीव्ही. आणि त्या टीव्हीवर त्यांनी पिक्चर लावला. त्याच्या पुढे सरांनी काय केलं होतं की वडापाव ठेवला होता, वडापाव. त्याच्या पुढे एका ताटामध्ये समोसे ठेवले होते सरांनी. त्याच्या पुढे सरांनी टेबलावर मोबाईल ठेवले होते, त्याच्यात नेट होतं त्याच्यात, आणि मुलांना वापरण्याची मुभा होती.
वडापाव खाण्याची मुभा होती, समोसा खाण्याची परवानगी होती, पिक्चर पण पाहण्याची परवानगी होती. आणि सरांनी पुढे समोसे ठेवले, त्याच्या पुढे पाणीपुरी ठेवली. पहा, एक भैया आणून उभा केला त्यांनी पाणीपुरीचा गाडा, ज्याला जे पाहिजे त्याने ते खा. आणि हे खाण्याची मुभा होती. आणि रेस सुरू झाली. तो पोरं कोण समोशाकडे पाहत होतं, कोण वडापावकडे पाहत होतं, कोणाला टीव्ही आवडत होती, कोणाला मोबाईलवर गेम खेळायचा होता, कोणाला मोबाईलवर युट्यूबला रील्स पाहायचे होते, है की नाही. पोरं पळाली, कोण समोशात अडकला, कोणी रील्स मध्ये अडकला, कोणी टीव्हीत अडकला, कोणी पाणीपुरीमध्ये अडकला. एक पोरगं मोठं हुशार होतं, त्याने समोशाकडे पाहिलं नाही, त्याने रील्सकडे पाहिलं नाही, त्याने वडापावकडे पाहिलं नाही, त्याने पाणीपुरीकडे पाहिलं नाही. सरळ पळत गेला, लिंबाला स्पर्श केला, आला व्हाईटनर ती रेष ओलांडली. मोठा सत्कार झाला त्याचा. शाळेत त्याचा नंबर आला पळण्याच्या शर्यतीमध्ये. काय चुकलं बाकीच्यांचं बरं? बाकीचे प्रलोभनाला आमिषाला बळी पडले, है की नाही. तसं असं लक्षात घ्या पोरांनो की आयुष्य सुद्धा रेस आहे, आयुष्य सुद्धा शर्यत आहे, यशस्वी होण्याची रेस आहे. आणि त्याच्यामध्ये मांडलेली ही प्रलोभन आहेत. आपल्याला प्रलोभनं येतील. पहा, आपण जर प्रलोभनांमध्ये फसलो तर आयुष्याच्या रेसमध्ये, आयुष्याच्या शर्यतीमध्ये आपण यशस्वी होणार नाही. मग त्या प्रलोभनांकडे कानाडोळा करून ती प्रलोभनं चुकून आपण जर प्रवास करत राहिलो तर ते व्हाईटनर, ती यशाची पांढरी रेषा आपण ओलांडणार. स्वामी विवेकानंदांनी जो संदेश दिला होता तो संदेश माझ्या बालमित्रांसाठी माझा आज असेल की आयुष्य ही शर्यत आहे, याच्यात यशस्वी होण्यासाठी प्रलोभनांना दूर ठेवलं पाहिजे, है की नाही. APJ अब्दुल कलाम पुणे युनिव्हर्सिटीला आले होते. त्यांचं एक भाषण 12वीच्या पोरांपुढे मी ऐकलं होतं. ते असं म्हटले होते की पोरांनो, यंदाचं वर्ष कमी झोपा, आयुष्यभर सुखाने झोपाल. यंदाचं वर्ष खूप झोपलात तर आयुष्यभर तुम्हाला सुखाने झोप येणार नाही. तसं आता तुम्ही संस्थेत आहात, शिबिरात होतात, कष्ट करा, मोठे व्हाल. प्रलोभनं आता दूर ठेवली तर आयुष्य तुमचं सुखाने जाईल. जग तुमच्या यशाची कदर करेल, जग तुमच्या पाठीवरून हात फिरवेल, जग तुमचा हेवा करेल. आम्ही आळंदीला राहिलो, राहुल महाराज, आम्ही आळंदीला राहिलो. आणि तुम्हाला सांगू का, आमच्यावेळी मधुकरी होती, मधुकरी माहिती तुम्हाला, मधुकरी. त्याची झोळी घ्यायचो आम्ही, त्याच्यात भाकरी 60-70 भाकरी अशा, आणि भाजी एक किटली असायची, त्यात सगळ्या भाज्या, वाटी वाटी भाजी, कढी त्यात, टोमॅटो त्यात, घेवडा त्यात, वाल त्यात, सगळ्या भाज्या असे मिक्स व्हेज दोघं भाऊ. तशी भाजी परत म्हणजे खूप फिरलो पण तशी भाजी तशी टेस्ट काय लागली नाही. एकदा तर असं झालं, राहुल महाराज, ती भाजी उरली, आम्ही निलेश महाराज, ती भाजी उरली, जेवलो आम्ही 17-18 जण जेवलो, आणि ती भाजी उरली आणि ती पातेल्यात होती, उरली आणि ती भाजी पातेल्यात उरली, पंडित भाऊ ओतली, आणि त्याच्यात भली टपोरी पाल पडलेली दिसली मला, आणि त्याच्यात आम्ही जेवलो होतो. आणि चक्कर यायला लागली ना, डोकं मानसिक विचार चक्कर पण यायला लागले. आमचे गुरुजी आहेत प्रातस्मरणी कोरेकर बाबा, बाबांकडे गेलो आणि बाबांना विचारलं, बाबा आम्ही ती भाजी खाल्ली आणि त्याच्यात पाल पडलेली होती. बाबांनी सांगितलं आम्हाला काहीच नाही होणार, जा माऊलींचं दर्शन करा आणि रूमवर जा, झोपा. आणि म्हटलं झोपा तर झोपा, उठलो तर ठीक आहे, नाही तर झोपा. मग काय, काहीच नाही झालं तुम्हाला सांगतो. गेलो, माऊलींचं दर्शन केलं आणि काहीच नाही झालं तुम्हाला सांगतो. ठणठणीत आहे, आतापर्यंत ठणठणीत आहे. आमच्या गुरुजींचा शब्द, कोरेकर बाबांचा शब्द माऊलींना ठेवावा लागला, है की नाही. त्रास काढला आम्ही. ते सुतक पडायचं, सुतक, आता ती बुरड्यांची वस्ती होती चरोलीची, सुतक पडलं का ते सगळे बुरडे, त्यांना सगळ्यांना सुतक पडायचं. मधुकरी बंद, मग खिचडी भात खायची, असला तर खिचडी भात, नाही तर सकाळचाच खायचा, त्या भाकरीच खाय. पण आज कुठल्याही घरी गेलं की लोक उठून उभे राहतात, पाया पडतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाचा प्रतिनिधी समजतात. तुम्ही एवढी माणसं प्रेम करता,
इतक्या गावांना जाणं होतं. इथं निम्म्यापेक्षा जास्त मंडळी माझ्या ओळखीची आहेत. हा आमचा भाऊ आहेत, हा बाबासाहेब सरपंच आहे आमच्या गावचा, धारणगावचा. हे पर्दापूरचे पाटील आहेत. एवढ्यांच्या ठिकाणी आमचे शिवाजी भाऊ आलेले आहेत फर्दापूरून. एवढ्यांच्या जाणं होतं. एवढ्यांच्या ठिकाणी घरी तुम्ही एवढा आदर देता, तुम्ही एवढा सन्मान का, आम्हाला माहिती आहे ना का सन्मान देता तुम्ही. तुमच्या डोळ्यात ही प्रतिमा की हे पांडुरंगाचे प्रचारक आहेत, हे संतांचे प्रतिनिधी आहेत. पण त्रास काढला म्हणून ना त्याकडे घरी रडायचो. ते इंद्रायणीवर जायचो मी, रडायचो. 8वीला होतो मी ते स्केचपेन घेतला होता आणि त्या एक दिवस संपला, दिवाळीची सुट्टीची वाट पाहायचो. लहान होतो मी, 7वीला होतो महाराज, निलेश महाराज. एक दिवस संपला का त्या कॅलेंडरवर अशी फुली मारायचो, सुट्टी जवळ आली म्हणून, एवढे दिवस राहिले म्हणून. पण चीज झालं ना कीर्तन. 20 वर्ष झाली मी कीर्तन करतो, 20 वर्ष झाली. समाज आपला ऐकतो, चीज झालं ना त्याच. त्या मुलांना तुम्हाला आज त्रास काढा, नम्र वागा, गुरुजनांचा आदर करा, कसल्याच प्रलोभनाला बळी पडू नका. जग तुमचा आदर करेल, जग तुम्हाला पांडुरंगाचा प्रचारक म्हणेल, तुम्हाला ज्ञानोबा तुकाराम महाराजांचे भक्त जग म्हणतील, आणि तो जीवनाचा सर्वोत्तम पुरस्कार आहे. याच्यापेक्षा जगात पुरस्कार नाही, याच्यापेक्षा जगामध्ये मोठं प्रशस्ती पत्रक नाही. हाच तुम्हाला माझा संदेश असेल. झालेली सेवा देवाच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि राहुल महाराजांनी या ठिकाणी सेवेसाठी बोलावलं, त्यांचे खूप खूप आभार मानतो. राहुल महाराज आणि त्यांच्या पत्नी आमच्या ताई तुमच्या लेकरावर अगदी मायेची पाखर, मायेचा पदर धरतात. आणि गोड असा हा संस्थेचा परिसर आहे. या परिसरामध्ये माझं पहिल्यांदा येणं झालं, खूप आनंद वाटला. निलेश महाराज उपस्थित आहेत, आनंद व्यक्त करतो, माझी प्रसन्नता व्यक्त करतो. सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.